जगभरात सध्या 83 कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत। यापैकी 1/4हून अधिक म्हणजे सुमारे 21.2 कोटी लोक भारतातील आहेत। या मधुमेहामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे तर आर्थिक खच्चीकरण होतंय। कसं ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत चाललाय। एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार मधुमेहामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे। या नुकसानीचा अंदाज 11.4 लाख कोटी डॉलर इतका आहे। मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते। याला डायबिटीज किंवा शुगर असंही म्हणतात। हा चयापचयाशी संबंधित आजार आहे। हा आजार अनुवांशिक कारणांमुळे किंवा चुकीच्या आहार व जीवनशैलीमुळे होऊ शकतो। शरीरातील पॅनक्रियास ग्रंथीतून पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्यास किंवा योग्य प्रमाणात काम न केल्यास रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि मधुमेह होतो। हा फक्त आजार नव्हे तर आर्थिक आपत्ती आहे। संशोधकांनी 2020 ते 2050 या काळात 204 देशातील मधुमेहामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांचा अभ्यास केलाय। यात केवळ वैद्यकीय खर्चच नव्हे तर कामाची उत्पादकता कमी होणे आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ व खर्च यांचाही समावेश आहे। या अभ्यासानुसार जगभरात मधुमेहामुळे होणारा आर्थिक खर्च सुमारे 10.2 लाख कोटी डॉलर इतका आहे, जो जागतिक जीडीपीच्या सुमारे 0.2% इतका आहे। मात्र यात कुटुंबियांकडून विनामूल्य दिल्या जाणाऱ्या सेवेचा खर्च धरलेला नाही। तोही धरल्यास हा खर्च वाढून 152.1 लाख कोटी डॉलर पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे जागतिक जीडीपीच्या सुमारे 1.7%। परंतु ह्या आजाराचा भारतावर इतका मोठा बोजा का? तर या अभ्यासातील संशोधकांनी व्हिएन्ना विद्यापीठाचे अर्थतज्ञ क्लॉस स्प्रेटनर यांच्या मते रुग्णांची काळजी घेणारे अनेक लोक पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ नोकरी सोडतात। त्यामुळे आर्थिक नुकसान आणखी वाढतं। भारत आणि चीनमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण असणे हे या दोन देशांवरील आर्थिक बोजाचं मुख्य कारण आहे। तर अमेरिकेत उपचारांचा प्रचंड खर्च आणि संसाधनांची नासाडी मोठ्या प्रमाणावर होते। अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की मधुमेहाचा आर्थिक परिणाम कर्करोग, डिमेन्शिया किंवा अल्झायमर पेक्षाही अधिक गंभीर आहे। त्यामुळे तो जगातील सर्वात महागड्या आणि गंभीर दीर्घकालीन आजारांपैकी एक ठरतोय। संशोधकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मधुमेह रोखण्यासाठी आणि त्याचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली सर्वात प्रभावी उपाय आहे। नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। तसेच आजाराची लवकर ओळख, व्यापक तपासणी, जलद निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत। त्यामुळे गुंतागुंत कमी होईल आणि दीर्घकालीन खर्चही आटोक्यात येईल। संशोधकांच्या मते हे उपाय आरोग्य आणि आर्थिक नुकसान दोन्ही कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात।